आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। ज्या शहरातल्या चादरी अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहेत अशा शहरामध्ये आपण आहोत। हे शहर आहे सोलापूर। सोलापूरमध्ये आपण खवय्यागिरी करतोय। कोणाच्या घरी जाऊन ते बघूया। आपण आलोय रेखा पेंबरती यांच्या घरी, बरोबर नाव घेतलं ना मी? येस, त्यांच्या घरी आलोय, त्यांच्याशी गप्पा मारायची। बरं मला सांगा की पेंबरती म्हणजे काय आहे? म्हणजे ऍक्च्युली हे आंध्रामध्ये एक गाव आहे पेंबरती नावाचं, आणि त्या गावावरनं आमचं आडनाव आहे। तुम्ही आंध्राचे आहात? हो, तेलुगू आहोत। तेलुगू आहात? तेलुगू असून एवढं छान मराठी बोलतो म्हणजे कसं, ऍक्च्युली माझा जन्म इथलाच, पण आमचे सोलापुरातला हा जो तेलुगू समाज आहे तो साधारण एक 150 ते 250 वर्षापूर्वी आंध्रातनं निर्वासित म्हणून ते इकडे आले। विणकर समाज म्हणून ते इकडे आले आणि इथंच ते सेटल झालेले आहेत। आणि बाकी तुम्ही स्वतः काय करता? शिक्षिका आहे मी, आणि मी मॅथ्स शिकवते। आणि बाकी तुम्हाला काय आवडी निवडी आहेत? मला स्वयंपाकाच्याच आवडी आहेत। वेगवेगळे पदार्थ करून पाहायचे आणि खायला लावायचे, ही सगळ्यात मोठी आवड म्हणजे माझी। तर कुठचे 3 पदार्थ आहेत? टोमॅटो कोकोनट राईस, सोयाबीन करंजी आणि बीटरूट बॉल्स विथ कर्ड। वाह, मग पहिला पदार्थ टोमॅटो कोकोनट राईस। ओके, त्याचं साहित्य लिहून. तांदूळ, ओल्या नारळाचं दूध, चिरलेला कांदा, टोमॅटो प्युरी, चिरलेली कोथिंबीर, तूप, काजूचे तुकडे, मीठ, हळद, तिखट, मिरे, तमालपत्र, आलं लसूण पेस्ट, शहाजिरे, गरम मसाला पावडर आणि तेल। साहित्य तुम्ही लिहून घेतलं, आपण काय काय घेतलं, आणि आता डायरेक्ट आपण एकावर एक फोडणी द्यायची ना? हो, तूप आपण घेतलेलं, तेल आणि तूप मिक्स घेतलेलं, साजूक तुपाचा खमंग वास हो ओके, चांगलं तापलेलं आहे तूप आणि तेल मिक्स। तर काय आपण आधी घ्यायचंय? आधी आता फोडणी द्यायची आपल्याला। याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शहाजिरे घालावे लागतील। शहाजिरे, जिरे नाही, शहाजिरे अर्धा चमचा शहाजिरे, काळी मिरी अख्खी थोडीशी, एक 8-10। त्याच्यानंतर हे तमालपत्र आहे 3-4। आपण साधारणतः 1.5-2 वाट्या भात घेतले। हो, तांदूळ 2 वाट्या घेतलेला आहे। त्या अंदाजाने आपण मिरी आणि ते घेतो। हो, आता फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आपल्याला, बारीक चिरलेला कांदा आहे। थोडंसं परतावं लागेल आपल्याला। भाताचे जे प्रकार किंवा पुलावचे जे प्रकार असतात त्याच्यामध्ये कांदा चांगला शिजला गेला पाहिजे, म्हणजे तो थोडासा ब्राउनिश असं झाला पाहिजे। आता आपण नेहमी करतो तशी ही टोमॅटो प्युरे करून घेतलेली आहे। टोमॅटो थोडेसे ब्लांच करून साल काढून मिक्सरमधनं प्युरे काढून गाळून पण घेतले। हो, गाळून घेतले। आणि नारळाचं दूध ना? हो, ओल्या नारळाचं दूध आहे। हो, नारळाचं। कांदा थोडासा शिजत आला की काजू घालायचे त्याच्यात अख्खे, ते पण परतून घ्यायचे। हो, थोडेसे। आता याच्यामध्ये हळद घालायची, थोडीशी हळद, तिखट प्लेन तिखट आहे ना? प्लेन तिखट आहे। आलं लसूण पेस्ट आहे ही थोडीशी घालायची, म्हणजे त्याचा अगदी खूप उग्र होता कामा नये। तर ओके, मी घालते, मसाला मस्त आलाय। हा, फॅन्टास्टिक। मी घालते याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची। टोमॅटो पण छान तो परतला जाईल ना? हो, टोमॅटो असं थोडा शिजला पाहिजे। मस्त गरम मसाला पावडर पण थोडीशीच घातली, म्हणजे कसं आपण नारळाच्या दुधाची जो ठराविक फ्लेवर आहे ना तो त्याला येत नाही। म्हणजे बाकीचे जर आपण प्रमाण वाढवलं, आलं लसणाची पेस्ट किंवा गरम मसाला, मग तो रेग्युलर आपला जो पुलाव आहे त्याचीच फ्लेवर मग त्याला येते। त्यामुळे मग हे जे सगळे बाकीचे इन्ग्रेडियंट्स ते थोड्या प्रमाणात। गरम मसाला पावडर आपण अक्षरशः अर्धा चमचा पण नाही घेतलेली, म्हणजे अर्ध्यापेक्षा पण कमीच घातली। 2 वाट्या तांदूळ घेतला आपण, तर बेसिक ह्याची चव राहिली पाहिजे। नारळाचं दूध आणि टोमॅटो, मीठ घालायचं आपल्याला ह्याच्यातच घालूया। हो, याच्यात मस्त।
तांदूळ तुम्ही भिजवून ठेवला होता? हा, धुवून ठेवला होता भिजवून एक अर्धा तास अगोदर. ओके. थोडा टोमॅटो शिजत आलेला आहे. आता आपल्याला चिरलेली कोथिंबीर अगोदर घालायची. ओके. राईस घालायचं असेल ना? नाही, आता अगोदर आपल्याला ते नारळाचं दूध घालायचंय. म्हणजे आपण जेवढं तांदूळ घेऊ त्याच्या दीडपट आपल्याला हे नारळाचं दूध घ्यावं लागेल. मग नेहमी आपण बिर्याणीला किंवा पुलावला जसं पाण्याचं प्रमाण घेतो, पाण्याऐवजी हे नारळाचं. ते तुम्ही मोजलेलं आहे ना? हो. घालू सगळं. आणि ह्याच्यात आता बाकी तर सगळं घातलंय आपण, सगळं घातलंय. आता तांदूळ घालायचे. थोडं याला एक उकळी फुटली की मग तांदूळ घालायचे. गॅस मोठा करू. आता मंद आचेवर शिजत ठेवायचा आणि भात थोडासा होत आला की पुन्हा असं साईडनं जर तूप सोडायचं आणि किंवा खाताना पण घेता येईल. तर होऊ द्या आता हा मंद आचेवरती व्यवस्थित. तुम्ही याचं साहित्य कृती घ्या, आम्ही हा शिजवून घेतो. टोमॅटो कोकोनट राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाट्या भिजवलेला तांदूळ, नारळाचं दूध, कांदा, टोमॅटो प्युरे, कोथिंबीर, तूप, काजूचे तुकडे, मीठ, हळद, तिखट, काळी मिरी, तमालपत्र, आलं लसूण पेस्ट, शहाजिरं, गरम मसाला आणि तेल. कृती: पॅन मध्ये साजूक तूप आणि तेल एकत्र गरम करून त्यामध्ये शहाजिरं, काळी मिरी, तमालपत्र आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये काजू, हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरे, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर आणि नारळाचं दूध घालून एक उकळी काढावी. त्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालून मंद आचेवर भात शिजू द्यावा. सर्व्ह करताना वरून साजूक तूप घालावं.